नमस्कार, सर सलामतच्या ह्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमचे आधीचे एपिसोड बघितलेत का? नसतील बघितले तर जरूर जाऊन बघा. आम्ही वेगवेगळे विषयांना हात घालायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ते विषय कसे वाटतात ते बघा. आणि आज आम्ही अजून एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. स्मिता, काय विषय आहे आपला? आजचा विषय आपला नाही, आजचा विषय जगाचा आहे. जगाचा विषय, बरोबर. कुठला? जो आपला सध्याचा खूप धगधगता विषय आहे. धुरंधर नाही. त्याच्या सेकंड नंबरवरचा, दुसऱ्या नंबरवरचा धगधगता विषय आहे तो म्हणजे युद्ध. येस. तर आपला खूप असा विचार चालू होता ना की हा विषय घ्यायचा का नाही घ्यायचा. कारण तसं बघायला गेलं तर बोलण्यासारखं खूप आहे. तसं बघायला गेलं तर खूप बोललं गेलंय. लोकांना बघायला ऐकायला आवडतं, नाही आवडतं. लोकांना युद्धाच्या नुसत्या बातम्या बघितल्यावर एन्झायटी येते, टेन्शन येतं, भीती वाटते, किंवा आयदर म्हणजे दोन टोकं असतात. काही लोक असतात जे सतत युद्धाच्या बातम्या बघतच राहतात आणि काही लोक असतात जे डिनाय करतात पूर्णपणे की नाही, हे जे सगळं चाललंय त्याच्याशी माझा संबंध नाहीये आणि मला बघायचंच नाहीये काय चाललंय. बरोबर आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी दूर कुठेतरी वास्तव आहे, दूर कुठेतरी युद्ध चालू आहे. आता या युद्ध का चालू आहे? या सगळ्यामध्ये तू गमतीशीर हे गेलेस ना की युद्ध ही बघण्याची गोष्ट नाहीये खरं. ओके, युद्ध घडतं. त्या युद्धामध्ये खरं अगदी आपण जर ढोबळ नाही, खूप बेसिक लेवलला गेलं ना तर युद्ध हे दोन सैन्यांमध्ये घडतं. बाकीचे सगळे प्रेक्षकच असतात. ओके. पण ज्यावेळेला सिव्हिलियन्स वरती सुद्धा हल्ले होतात त्यावेळेला नागरिक ते त्या युद्धाचा भाग होतात. त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही या युद्धामध्ये सामील होणार का. त्यांना ते युद्ध खेळल्याबद्दल काही मिळत नाही. त्यांच्यासाठी कुठलंही ते धैर्य आणि धारिष्ट दाखवण्याची जागा नसते. बरोबर. पण त्यांच्या मनाविरुद्ध, त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांना न विचारता ते युद्धाचा भाग होतात. तर युद्धामध्ये ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे सैनिकाचा रोल आणि दुसरा आहे सिव्हिलियन्सचा रोल. दुसऱ्या महायुद्धानंतर PTSD हा शब्द लोकांना माहिती झाला, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, जो टिपिकली वॉर वेटरन्स साठी वापरला जायचा. त्यांच्यामुळेच, त्यांच्यासाठीच अगर तो करेक्ट, युद्धानंतर त्यांच्यावरती जे मानसिक परिणाम झाले त्याचा अभ्यास आणि त्याला एक व्हॉइस मिळावा आणि त्याला ट्रीटमेंट मिळावी यासाठी PTSD हा शब्द पहिल्यांदा रूढ झाला. अजूनही तो वापरला जातो आणि माहिती नाही मला, पण मला असं वाटतं की अजूनही PTSD ला प्रॉपर ट्रीटमेंट ते जे वॉर वेटरन्स आहेत त्यांना मिळत असेल. पण सिव्हिलियन्स वरती सुद्धा त्या युद्धाचा तेवढाच परिणाम होत असतो, कदाचित जास्त होत असतो. म्हणजे तुला असं म्हणायचं की सिव्हिलियन्सना सुद्धा PTSD येतं. PTSD हे युद्धानंतर येईल. युद्ध चालू असताना, युद्धाची शक्यता निर्माण झाल्यावर, युद्ध होईल की काय असं वाटल्यावर, किंवा दुसरे कुठले तरी दोन देश युद्ध करतायत हे समजल्यावर, जागतिक युद्ध हा एक जागतिक फिनॉमिनन आहे. त्याच्यापासून कोणी लांब नाही राहू शकत. बरोबर आहे. आजच्या काळात पर्टिक्युलरली, कारण आपल्याला याची देही याची डोळा सगळं दिसतंय. म्हणजे सतत आपल्याला काय म्हणतात ते मिनिट टू मिनिट युद्ध आपल्या मिळत राहतात, लिव्हिंग रूम मध्ये आल्या. त्याच्यामुळे युद्धापासून आपण असं नाही म्हणू शकत की जे त्या युद्धाचा भाग असतात त्यांच्याच वरती परिणाम होत असेल आणि तुझ्या माझ्यावरती युद्धाचा काही परिणाम होत नाही. म्हणजे जगात कुठेही युद्ध चालू असू देत, मला नेहमी असं वाटतं की ते माझ्या जवळच चालू आहे. आता माझ्या देशातच चालू आहे. आता कारण मला लहानपणी आठवतंय जेव्हा ते 90-92 त्या सालामध्ये जेव्हा ते आखाती युद्ध झालं होतं, दिवसातनं एकदा 10 मिनिटं बातम्या बघितल्या जायच्या फक्त. बाकी दिवसभर आपल्या डे टू डे लाईफवर त्याचा परिणाम, म्हणजे मी खूप लहान होते पण मला असं आठवत नाहीये की त्याच्याबद्दल कधी चर्चा झाली असेल. सकाळी एक पेपरमध्ये बातमी आणि संध्याकाळी बातम्यांमध्ये 5-10 मिनिटं जे काही दाखवायचं तेवढं, एवढंच आठवतंय मला. करेक्ट. आता त्याच्यात तुला एक गंमत सांगते. तू त्या आखाती युद्धाचा विषय काढलास. तू तेव्हा खूपच लहान होतीस, मी थोडीशी मोठी होते. म्हणजे मला आठवतंय की ते युद्ध चालू होतं, इराण आणि इराकचं युद्ध चालू होतं आणि फार मला त्याचे डिटेल्स नाही आठवत, पण टीव्हीवरती एकदा बातम्यांमध्ये त्यांनी दोन्ही बाजूनी मिसाईल्स डागण्याचा एकच
हे दाखवलं छोटासा होतं, व्हिडिओ short. आठवतोय मला. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांनी स्कड आणि पॅट्रियट ही 2 मिसाईल्स होती. आता इराणचं कुठलं होतं, इराकचं कुठलं होतं मला अजिबात आठवत नाही, बिकॉज दॅट इज गॉन आउट ऑफ माय मेमरी. पण स्कड आणि पॅट्रियट ही ती 2 मिसाईल्स होती. 2 नावं तुझ्या ही लक्षात 2 आहेत. नावं माझ्या आज सगळ्यात लक्षात आहेत. हम्म. ती त्यावेळेला माझ्या मनात कुठेतरी रुजवली गेली की ओके, हे युद्ध चालू आहे. मिसाईल हा शब्द पण माहित नव्हता तेव्हा मला, पण ह्यांनी स्कड सोडले आणि त्यांनी पॅट्रियट सोडले. पण ते मला बाकी काही त्याचे परिणाम किंवा तेव्हा एक्झॅक्टली जिओपॉलिटिकल काय सिच्युएशन होती नाही आठवत. पण हे 2 शब्द ते कधीतरी 1-2 वेळा मी ऐकलेत, बघितलेत, ते माझ्या लक्षात राहिले. बरोबर. युद्ध तुमच्यावरती कसा परिणाम करून जाईल हे तुम्ही सांगू नाही शकत. म्हणजे खरं तर त्या युद्धाशी काही संबंध नव्हता, काही तू त्या वयातही नव्हती जेव्हा त्याचा परिणाम करून म्हणजे- घ्यावा किंवा त्याचा काय त्याबद्दल विचार करावा. पण तरीही ती 2 नावं स्पेसिफिक तेवढीच फक्त लक्षात आणि राहिली याचं आहेत. कारण ते व्हिज्युअल्स बघितले मी. हा, ते जर पाहिले नसते ना, नुसतं पेपरमध्ये वाचलं असतं तर कदाचित नसतं तो माझ्या व्हिज्युअल इम्पॅक्ट. व्हिज्युअल इम्पॅक्ट. याला ना सायकोलॉजीमध्ये ट्रॉमा इम्प्रिंटिंग म्हणतात. याचा अर्थ जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली अशा घटना असतात, खूप लाईफ चेंजिंग घटना असतात, म्हणजे भूकंप असेल किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन्स असतील, सुनामीज असतील किंवा युद्ध असेल. आता युद्धाच्या वेळेला जेव्हा टीव्हीवरती आपण ते सगळं बघतो, हल्लीच्या काळात तर ते ज्या प्रकारे दाखवतात त्यावेळेला तुम्हाला ते दिसतं, तुम्हाला त्याचे आवाज ऐकू येतात. कधी कधी ते आवाज मॅग्निफाय करून दाखवले जातात. आणि सांगू तुला, ते दिसतं म्हणजे ती एकच घटना, तो एकच ब्लास्ट, तो एकच आवाज सतत दर 15 मिनिटांनी, दर अर्ध्या तासांनी, दिवसभर, म्हणजे दिवसभरात किती वेळा, 20 वेळा, 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा. करेक्ट. सो हा परिणाम 100 पट होऊन जातो. बरोबर. म्हणजे त्या काळात जो ट्रॉमा येत असेल, कदाचित आपण म्हणू 30 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षा आता येणारा ट्रॉमा हा खूप, म्हणजे इट्स मल्टीफोल्ड. इट इज मल्टीफोल्ड. म्हणजे तेच. आणि असं काहीतरी जेव्हा आपला मेंदू बघतो ना, तेव्हा आपला अॅमिग्डाला जो आहे ना, तो ते आपल्याला विसरू देत नाही. सी, आपण हे परत परत बोलतो की अॅमिग्डालाचं काम आहे तुम्हाला जिवंत ठेवणं. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पाहिलेल्या असतात, ज्याच्यामुळे थेट तुमच्या सर्व्हायव्हलला कदाचित डॅमेज होण्याची शक्यता असते, अॅमिग्डाला तुम्हाला ते विसरूच देत नाही. दॅट इज ट्रॉमा इम्प्रिंटिंग. तो खोलवर आपल्या मेंदूमध्ये त्या आठवणी अशा रुतून राहतात. पण मग मला तू एक सांग, असं वाटतं का आपल्या मेंदूला, मनाला, की हे आत्ता माझ्या आजूबाजूला चालू आहे, माझ्या शेजारी, माझ्या घरात चालू आहे, असा समज करून घेऊन हे होतं का? याचं कारण जसं मी तुला म्हंटल तसं की आपल्या देशात आता युद्ध चालू नाहीये, पण ते आपल्या हॉलमध्ये आलंय ना. बरोबर. अॅमिग्डालाला कुठे कळतं की हा टीव्ही आहे? बरोबर. त्याला हे कळत नाही की ते मिसाईल आहे. त्याला आग दिसते, त्याला हादरे बसलेले दिसतात, त्याला लोकांचं पॅनिक, लोक इकडे तिकडे धावतायत हे त्याला दिसतं. तो म्हणतो हा धोका आहे. किंवा अँकर जे मोठ्या मोठ्या आवाजात बोलत असतात ते कळतं की हा धोका आहे ना. मग ते जर त्याला साप आहे का दोरी आहे हा फरकही कळत. करेक्ट. तर इकडे जेव्हा ऍक्च्युअल व्हिज्युअल इमेजेस दिसत असतात त्या टीव्हीच्या आतात हे त्याला कुठे कळतं. आणि आपल्या कॉर्टेक्सने त्याला कितीही हे समजवायचा प्रयत्न केला की अरे हे इथे नाही चाललंय, हे कुठेतरी लांब चाललंय. तो म्हणतो नाही नाही, पण हे डेंजरस आहे, भीती आहे, आपल्याला भीती आहे. आणि मग आपण त्याचा विचार करायला लागतो. आपल्या मनाविरुद्ध आपल्या कानामध्ये ते आवाज सतत वाजत राहतात. याचं कारण तुमच्या अॅमिग्डालाला असं वाटतं की तुमच्या जीवाला धोका आहे. बरोबर. आणि मग जिथे जीवाला धोका आहे तिथे आपली जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि आपण त्याच्यातच राहतो. म्हणजे आज हे जे युद्ध घडतंय त्याचा हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. दुर्दैवाने तो आपल्या सगळ्यांवरती होतोय की आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम हाय अलर्ट वरती आहे फॉर नो रिझन. म्हणजे सतत आपला जो हे आहे स्ट्रेस, आपण एलिव्हेटेड मूड मध्ये राहतो सतत. की आपण ते म्हणतो ना की छोटस ठिणगी पडली तरी आपण फटकन पेट घेते एखाद्या ठिकाणी, अशा प्रकारे होऊ शकतं. आणि हा युद्धाचा मला असं वाटतं अट्टल परिणाम आहे. मुळामध्ये युद्ध आणि माणूस किंवा रादर युद्ध आणि मॅमल्स पर्टिक्युलर
ज्यांचा मेंदू हा जास्त प्रगत झालेला आहे त्यांची युद्ध ही जास्त क्रूर असतात. बरोबर. त्यामुळे त्याचे परिणाम पण तेवढे आणि मग तिथे आपण असा लॉजिकल विचार नाही ना करत की का हे युद्ध करतायत, कशासाठी करतायत. लॉजिक आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की तुमचा मेंदू जसजसा प्रगत झाला, जसजसा माणूस सेटल झाला, जमीन, माझी मालकी, ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर पहिलं असं झालं की आपली स्वतःची टेरिटरी, मी आणि माझं, हे जिथे निर्माण झालं, त्याच्यानंतर हे माझं आहे आणि ते तुझं आहे, ते तुझं मला हवंय. ही एक खूप नैसर्गिक, मला असं वाटतं, उर्मी मॅमल्स मध्ये. तू इव्हन बघितलंस बाकीचे जसे वाघ, सिंहांसारखे सुद्धा जे प्राणी असतात ते त्यांची टेरिटरी मार्क करतात, त्याच्यात ते दुसऱ्याला येऊ देत नाही. जर कोणी आला तर ते त्याला हकलवून देतात, त्याच्याशी लढतात, लढाया करतात, मरतात सुद्धा. तर तो दुसरा जो असतो त्यांनी ह्याला मारलं तर मग तो इथला राजा होतो. बरोबर. हेच आपण माणसं कपडे घालून करतोय. म्हणजे आय थिंक मुख्यत्वे करून हेच किंवा एकच कारण, हे पहिलं महत्वाचं कारण की पॉवर. म्हणजे आणि मार्किंग द टेरिटरी, माझी टेरिटरी आहे, हे मला माझं राज्य, माझ्या सीमा प्रोटेक्ट करायचं आहे, माझं आहे, प्रोटेक्ट, हे माझं आहे सगळं. ओके. आणि हे तर माझं आहे, पण नाही कसं म्हणते, ते पण मला प्रोटेक्ट करण्यासाठी असतं, नाही का म्हणते. दुसऱ्यांनी तुझ्यावर आक्रमण केलं तर स्वतःच्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करणं हे बरोबर आहे. बरोबर. पण मला असं वाटत राहणं की हे तर माझं आहे पण तुझं आहे ते पण मला हवं आहे. जिथे जिथे टेरिटरी आली तिथे तिथे एक्सपान्शन आलं. बरोबर. आणि हे स्पेसिफिकली माणसाच्या बाबतीत घडतं. बाकीचे प्राणी तू बरोबर आहे म्हणतेस, असं की माझी टेरिटरी आहे, चुकून जरी दुसऱ्या सिंह जर ह्या सिंहांच्या प्राईड मध्ये आला तर ते त्याला मारून टाकतात किंवा इतकं जर्जर करतात की तो परत जाऊ शकत नाही. किंवा तो जर तेवढा स्ट्रॉंग असेल तर तो ह्या प्राईड मधल्या सिंहाला मारून टाकतो आणि मग कॅप्चर टेक ओव्हर करतो. तो ते कॅप्चर करण्यासाठी आलेला नसतो. माणूस स्पेसिफिकली इंटेन्शनली दुसऱ्याची प्रॉपर्टी कॅप्चर करण्यासाठी जातो. हा माणसं आणि इतर प्राण्यांमधला अत्यंत दुर्दैवी फरक आहे. बरोबर. म्हणजे मला माझं आहे ते आहे हे बरोबर आहे, पण मला तुझं तेही मलाच हवंय. हे जे एक वृत्ती आहे ना, त्याच्यामुळे एक्सपॅन्शनिस्ट ऍटिट्यूड असं त्याला मराठीमध्ये, त्याला खूप छान शब्द आहे, मला तो आता आठवत नाही, मी तुला सांगेन. की चायना असं म्हणतात की इट इज अन एक्सपॅन्शनिस्ट. बरोबर. त्यांना सगळंच हवंय, ते सतत दुसऱ्यांच्या, त्यांना भारत पण हवंय, त्यांना रशियाचा पण काही भाग हवाय, जे जे त्यांच्या आजूबाजूला आहे त्यांच्या मते ते सगळं त्यांचं आहे. ही वृत्ती आहे आणि ती मला असं वाटतं की आय थिंक मानवी आहे, ही प्राण्यांची वृत्ती नाही आहे, ही माणसामध्ये इनबिल्ट आहे. तर हे एक कारण आहे. पण हल्लीच्या काळात इतर अजून कारण आहेत. त्यातलं दुसरं कारण म्हणजे रिसोर्सेस. की आता असं म्हणतात की पुढच्या काही काळात जे युद्ध होईल ते पाण्यासाठी होईल. कारण जगातलं पाणी तंटा हा खूप ऐरणीवरती आलेला विषय असणार आहे. म्हणजे आता सध्या जे होतात ते पेट्रोलसाठी होत आहेत, सध्या जे होतील आता ऑइल, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, एनर्जी इज अ इम्पॉर्टंट रिसोर्स. पाणी एक इम्पॉर्टंट रिसोर्स, अन्नधान्य इम्पॉर्टंट रिसोर्स, ते रेअर अर्थ, काय ते रेअर अर्थ मिनरल, बेसिकली जे रिसोर्सेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा युद्ध होतात. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा जो आहे तो आयडेंटिटी, एथनिसिटीवरनं, की माझा धर्म तुझा धर्म, माझी जात तुझी जात, माझं रेस तुझी रेस, याच्यामधले जे संघर्ष, माझा रंग तुझा रंग, व्हॉट एव्हर, एथनिसिटीवरून किंवा आयडेंटिटीवरून, बरोबर, ते तिसरा प्रकार आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत कशी आहे, त्यांनी मध्ये एकदा एक प्रयोग केला होता की त्यांच्याकडे जे आले होते व्हॉलेंटियर्स, त्यांनी फोटो दाखवले आणि तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये काय ऍक्टिव्हिटीज चालू होत्या ते त्यांनी बघितलं. तर त्यांना असं कळलं की फॉर एक्झाम्पल आपण भारतीय आहोत, आपल्यासारख्या दिसणाऱ्या लोकांचे फोटो बघितले तर माझा मेंदू शांत राहतो. हे जर इतर लोक आहेत जे आपल्या देशातले नाही किंवा आपल्यापेक्षा वेगळे दिसतात, म्हणजे जे एशियन्स किंवा भारतीय दिसत नाही, त्यांचे फोटो जेव्हा आले समोर, तेव्हा विदाउट एनी रिझन तुमच्या मेंदूमध्ये लगेच उछलकूद सुरू होते की हा वेगळा आहे. सो वेगळे सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात, वेगळ्या भावना. याला अदरिंग म्हणतात सोशियोलॉजीमध्ये. अदरिंग, सोशियोलॉजी म्हणजे दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे वी फिलिंग, की माझ्यासारखे सगळे आहेत ते माझे, हे माझं आहे, आपलं आहे, किंवा इट्स अ ग्रुप. आणि अदरिंग म्हणजे दे आर अदर्स हु इज आउटसाइड द ग्रुप, दे आर आउटसाइड द ग्रुप, आणि त्यांच्यावर मी विश्वास नाही ठेवला पाहिजे.
तर ही एथनिसिटीवरनं होणारी जी युद्ध असतात ती त्यामुळे होतात. हॅव्हिंग सेड दॅट, युद्ध वाईटच आहे, बरोबर आहे. आणि अनेकदा ही युद्ध वैयक्तिक सत्ता संघर्षापायी पण झालेली असतात. म्हणजे तू जर पर्व पुस्तक वाचलं असेल भैरप्पांचं, खूप सुंदर, महाभारतावरती एका खूप वेगळ्या अँगलनी त्यांनी ते, महाभारत हे माझ्या मते महायुद्ध पहिलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे युद्ध होतं, आपण महाभारत युद्धामध्ये कर्णाचा अँगल बघितला, अर्जुनाचा बघितला, कृष्णाचा बघितला, दुर्योधनाचा बघितला, धृतराष्ट्राचा बघितला. भैरप्पाने जे महाभारत लिहिले ते त्यांनी त्या काळातले जे सामान्य माणसं होते, की त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला, की राजाने अशी आज्ञा दिली की आता युद्ध होणार आहे, बरोबर, त्यामुळे रथाची चाकं बनवायची, ती लोखंडी असतात. तर त्यांनी सगळ्या लोहारांना सांगितलं की बाकी सगळं बाजूला ठेवा, आता फक्त चाकं बनवा. चाकं बनवायची. मग जे शेतकरी होते, ज्यांना नांगर हवा होता, त्याचा जो फाळ असतो, जो लोखंडी असतो, ते घ्यायला गेले. ते म्हणाले की आम्ही नाही बनवत आता, कारण राजाज्ञा आहे की फक्त. मग शेती कशी करणार? मग शेती केली नाही तर धान्य पिकणार नाही. बरोबर. जे पिकलेलं धान्य होतं, राजांनी सांगितलं ते सगळं सैनिकांना हवं, त्यामुळे ते घेऊन गेले. इथे लोक सामान्य लोकांची उपासमार झाली, त्यांच्याकडे कोणी बघितलं? तर हे जे परिणाम आहेत, जे आज आपण बघतो की एलपीजी अवेलेबल नाही म्हणून लोक पॅनिक होतात, हताशा आली, ती खोटी नाहीये ना. लोकांना सतत अशी भीती वाटते की ह्या युद्धाचा मला गोळी लागून मी मरणार नाही, पण माझ्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम होणार आणि त्याला तोंड देण्याची माझी क्षमता आहे का नाही हे मला माहित नाही. म्हणजे कमतरता आहे की नाही हा विषय बाजूला राहिला, पण जी हताशा आहे, जी अँझायटी आहे, जी भीती आहे, जी हतबलता आहे, ती खरी आहे, ती खरी आहे. आणि हे हा पाहिजे की माझा कशावरच कंट्रोल नाही. म्हणजे आपण युद्धाच्या खूप गप्पा मारतो मोठ्या मोठ्या ग, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हातात काय नाहीये. हे युद्ध कधी संपणार मला माहिती नाही, हे तर सोड, मी ते संपवण्यासाठी काही करू शकणार आहे का नाही करू शकणार, त्याचे जे परिणाम आहेत त्याबद्दल मी कुणाला जाब विचारू शकणार आहे का नाही विचारू शकणार. आणि तरीही ते सगळे परिणाम तुला आणि मला भोगायचे. कुठेतरी त्याचे परिणाम डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आपल्याला होणारच आहेत. तर हे जे आहे ना, त्यामुळे युद्ध हे भीषण वाटतं. आणि हे आजचं नाहीये. आपल्याला असं वाटतं की आज युद्ध झालं, जेनेटिकली मॅन इज अँशियस अबाउट वॉर्स सतत, कारण युद्ध होतच आलेली आहेत. म्हणजे आपण जर बघितलं, तू जगात इतिहासात तू कुठलाही एक टाइम पिरियड उचल, कुठे ना कुठेतरी जगात युद्ध चालूच आहेत. पूर्वी असं व्हायचं की आपल्याला त्याची माहिती नसायची. बरोबर. आज आपल्याला ते माहिती. म्हणजे अगदी खरं सांगायचं, मगाशी आपण गल्फ वॉर बद्दल बोललो ना, तेव्हा मला असं वाटतं काहीतरी 6-7 वर्ष ते युद्ध चालू होतं. नोबडी केअर्ड. आमच्या घरात त्याच्या चर्चा ह्या तिथे चाललेले युद्ध म्हणून व्हायच्या. आणि मला असं वाटतं सुद्धा अजून एक गोष्ट होत असेल की जो परिणाम कदाचित ते तिकडे युद्ध चालू आहे, त्यामुळे 2-1 वर्षानंतर जो माझ्या आयुष्यावर परिणाम झालाय तो त्याच्यामुळे झालाय, हा थेट संबंधही मला कदाचित लावता. म्हणजे माहितीच नव्हतं ना की अचानक का बाबा तेलाच्या किमती वाढल्या बरोबर आहे, पण त्या युद्धामुळे वाढल्या हे मला माहिती होतं का? नव्हतं. आज आपल्याकडे माहितीचा जो अननेसेसरी महापूर आहे ना, आणि त्यातली ऑथेंटिसिटी पण आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे काय खरं काय खोटं, एक तर ते जाणून घेण्यासाठीचा पेशन्स नाहीये लोकांकडे, आणि मग कदाचित रिसोर्सेस माहित नाही आहेत ना. मला कसं कळणार की आता हे जे काही मी वाचलं किंवा बघितलं किंवा ऐकलं ते खरं आहे का खोटं आहे? आणि जर ते खरं असेल, परत मी तुला सांगते की जेव्हा तुमचा अॅमिगडाला ऍक्टिव्हेट होतो त्यावेळेला तो असं म्हणतो की गॅसची टंचाई होणार आहे, पहिलं बाहेर जा आणि 2-3 सिलेंडर. म्हणजे खरं असेल तर काय, एवढा विचार पर्यंत म्हणजे कदाचित हे खरं नसेल इथपर्यंत तो पोहोचतच नाही की गॅस नाही, मग तू कसं अन्न शिजवणार, मग खाणार काय, मग खाल्लं नाहीस तर मरशील. तिथेच थेट आपले विचार जाऊन पोहोचतात. म्हणजे ती जी अँझायटी आहे ती पूर्णपणे टेक ओव्हर करते. आणि तुमच्या शहाण्या मेंदूनी कितीही एक्सप्लेन केलं तरी अॅमिगडाला ते तुम्हाला ऐकू देत नाही. आणि कंटिन्युअस सतत परत आपण त्या अँझायटीच्या म्हणजे मला असं वाटतं अप डाऊन मेंदूमध्ये चालू राहतात. आणि मग एक पॉइंट असा येतो का की जिथे मग तुम्ही कंटिन्युअस त्याच स्टेटमध्ये. मगाशी पण सांगितलं ना की जेव्हा युद्ध होतं
आणि जेव्हा आपल्याला ही खात्री नाही उरत की पुढे काय होणार आहे, माझं काय होणार आहे, माझं काय, माझ्या माणसांचं काय होणार आहे, माझ्या बिल्डिंगचं काय होणार आहे, सिटीचं काय होणार आहे, जगाचं काय होणार आहे, देशात आपल्याला काहीच माहिती नाही. त्यावेळेला आपण अनिश्चितता, आपण नेहमी असं म्हणतो की अनिश्चितता हे स्ट्रेसचं सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळे जोपर्यंत ती अनिश्चितता थेट आपल्याला येऊन भिडतीये तोपर्यंत आपण त्या सर्व्हायव्हल मोडमध्ये राहणार. आणि आपण कितीही स्वतःला समजायला की हा नाही, माझ्या तसा काय नाही एवढा परिणाम झालाय, ऍट द बॅक ऑफ द माइंड आता सुद्धा तुझ्या आणि माझ्या डोक्यात ते युद्ध घोळतंय. त्याचा थेट परिणाम बघ, युद्धाच्या बाबतीत दोन आपण शब्द वापरतो. एक असतं युद्धातली होरपळ आणि दुसरी असते युद्धाची झळ. बरोबर. आपण युद्धात होरपळत नाही आहोत, पण झळ नक्की लागते आणि ती सगळ्यांना लागते. बरोबर. याचं दुर्दैवानी कारण असं आहे की जग जवळ आलंय आणि ती झळ लागत असते. सो आयदर, म्हणजे मी बघितलंय की आयदर झळ लागत असते तेव्हा माणूस दोन पैकी एक गोष्टी करतो, की ती झळ लागू नये म्हणून काहीतरी 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 सतत उपाय शोधत राहतो, किंवा ती झळ लागत नाहीच आहे डिनायल, असं डिनायल मध्ये जाऊन मान्य करून दुर्लक्ष करतो. पण तुम्ही काहीही केलं तरी झळ लागायची ती लागतेच. आता इथे ना पुन्हा माणसाचा स्वभाव आहे, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, अपब्रिंगिंग वेगळा आहे, बरोबर. आपण प्रसंगांना तोंड कुठल्या दिलंय ते वेगळं आहे. आणि तरी तुमच्या मेंदूची एक अशी स्वतःची एक कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःला पण माहिती नसतं की एखादा प्रसंग जेव्हा येईल तेव्हा आपण एक्झॅक्टली काय प्रकारे त्याला रिॲक्ट करू, कशा प्रकारे आपण जे विचार करतो ते बरेचदा आपल्या सुदैवानी, म्हणजे किमान आपण जे आता भारतात राहतोय, आपल्या देशासारखं सेफ सध्या तरी जगात दुसरं काही नाही असं मी म्हणेन. तर आपल्यासारखी लोक जे आता, किंवा आपण तशी युद्ध तुझ्या माझ्या पिढीने पाहिलेली नाहीये, किंवा आपल्या आईवडिलांच्या पिढीने सुद्धा जी युद्ध ऐकली त्यांनी पाहिली नाहीत. म्हणजे 65चं युद्ध झालं, 62चं युद्ध झालं, 71चं युद्ध झालं, तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ते ऐकायचे थोडंफार, म्हणजे रेडिओवरती काहीतरी ऐकत किंवा पेपरमध्ये वाचलं असतं. तर त्यामुळे त्यांच्यापर्यंत थेट युद्ध पोहोचली नव्हती. सो दे वर प्रोटेक्टेड इन अ वे, किंवा ते काय म्हणतात आपण त्याला, ते त्या कोशात. आपलं तसं होत नाही, पण त्यामुळे आपण त्या युद्धामध्ये पार्टिसिपेट करतोय की काय असं आपल्याला वाटत राहतं. आता काही माणसं अशी असतात की ज्यांना हे कळतं की हे आपलं नाहीये, हे दुसऱ्या कोणाचं तरी युद्ध चालू आहे आणि ऑफकोर्स आपल्यावरती थोडा परिणाम होणार आहे, पण आपण एवढं पॅनिक व्हावं असं काही नाहीये अजून तरी, की आपण सेफ आहोत. आपण सेफ आहोत म्हणण्यापेक्षा ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हे जे दिसतंय टीव्हीवर ते इराणमध्ये चाललोय, नाही तर इस्रायलमध्ये चालू आहे, नाही तर UAE मध्ये चालू आहे, आपल्याकडे नाही. सो आपण एवढं घाबरावं अशी परिस्थिती आत्ता नाही. आणि हे ज्यांना कळतं आणि हे स्वतःची समजूत काढू शकतात अशी एक माणसांची हे आहे की ते म्हणतात की हा ठीक आहे युद्ध चालू आहे ना, पण आपल्याकडे नाही आता, तर आपण का पॅनिक व्हायचं, आपल्याला पॅनिक होण्याची गरज नाही हे समजून त्याप्रमाणे नॉर्मली आपण वागू शकतो. बरीचशी माणसं ही मध्ये असतात, तो रॅशनल विचार चालू असतो की कितीही अमिगडालाने पुश केलं तरी आपला मेंदू आपल्याला सांगतो की हो बरोबर आहे, चालू आहे युद्ध, कठीण आहे परिस्थिती, पण अजून तरी आपल्यावरती एकही मिसाईल येऊन पडलेलं नाहीये. सो वी आर ओके, वी कॅन मॅनेज. हे जोपर्यंत तुम्हाला वाटत असतं तोपर्यंत यू आर ओके, यू कॅन कोप विथ इट. बरोबर. ज्या क्षणी आपल्याला असं वाटतं की नाही आता माझा अजिबात कंट्रोल नाही आहे कशावर, त्याच्यानंतर तुमची एन्झायटी ही एन्झायटी डिसऑर्डर मध्ये बदलते. बरोबर. आता प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगळा आहे. काही लोक असे, म्हणजे मी एक आनंद नाडकर्णींचं खूप छान पुस्तक आहे स्वभाव विभाव नावाचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे उदाहरण दिलं होतं की किल्लारीला जेव्हा भूकंप झाला, तेव्हा माहिती नाही शाळेत 93 सालची गोष्ट आहे, तर तो भूकंप झाल्यानंतर पुनर्वसनाचे जे सगळं होतं, तर तिथे एक सायकोलॉजिस्ट म्हणून किंवा मानसिक लोकांना हे मिळावं म्हणून ते गेले होते. तर तेव्हा त्यांनी असं त्याच्यात लिहिलंय की काही माणसं अशी होती की त्यांचं सगळं घरदार उद्ध्वस्त झालं होतं तरी ते शांत होतं की आता आपण काय करायचं पुढे याचा विचार करत होते. आणि काही माणसं अशी होती की त्यांच्या घराची फक्त वीट कोसळली तरी ते ती वीट हातात घेऊन भग्नपणे इकडे तिकडे आता काय करू, की आता मी काय, सगळंच माझ्या घराची वीट पडली,
त्यामुळे प्रत्येक माणसाची सहन करण्याची थ्रेशोल्ड किंवा वेगळा आहे, क्षमता हा, वेगळी पण असते. एक जनरल पॉप्युलेशन जर आपण बघितलं तर पीपल आर स्टील ओके विथ इट. डोक्यात चालू नाही का आहे, 100%. अँझायटी नाही का आहे. काही माणसं अशी असतात की ती खूप पॅनिक झालेली आहे, की जसं आपण म्हणतो 3-3, 4-4 सिलेंडर लोकांनी घरामध्ये भरून आणून ठेवतात. ठेवलेत. आपण त्यांना दोष नाही देऊ शकत, नाही. कारण प्रत्येकाचे त्या परिस्थितीला ते रिॲक्ट होण्याचे, इट्स अ रिॲक्शनरी डिसिजन, की नंतर मिळालं नाही तर बरोबर आहे. पण मला असं वाटतं की ज्यांना कदाचित आधीपासून थोडीशी एन्झायटीचा प्रॉब्लेम असावा, किंवा जे आधीपासून थोडेसे म्हणजे मला असं नाही म्हणायचं की आजारी असतात, पण एक थोडं अपब्रिंगिंगमुळे असेल किंवा पास्ट लाईफ एक्सपिरियन्सेस आपल्या आयुष्यातल्या आधीच्या एक्सपिरियन्समुळे असेल, पण जे ऑलरेडी वल्नरेबल असतात त्यांच्यावर हा परिणाम जास्त होऊ शकतो, होत असणार. हो ना. किंवा ज्यांनी पूर्वी कधीतरी असं काहीतरी अनुभवलंय. तू एक मगाशी शब्द वापरला होतास की तुम्ही एका युद्धातून बाहेर येता, सावरता आणि लगेच पुन्हा तुम्ही रिट्रॉमटायझेशन. तर ज्यांच्या बाबतीत हे घडतं त्यांच्यावर आय एम व्हेरी, आणि ते रिट्रॉमटायझेशन युद्धाशी रिलेटेडच असेल असं नाही. हा, म्हणजे असे लोक असतील की ज्यांच्या आयुष्यात एखादा वेगळा ट्रॉमा आलेला आहे, ते त्यातून बाहेर पडून थोडे थोडे सावरतायत आणि आता कुठे त्यांना असं वाटतंय की ते नॉर्मल आयुष्य आता आपली गाडी रुळावर आली वाटते, आणि तोपर्यंत दुसरा काहीतरी नवीन ट्रॉमा. तर मग ते असं असं ना की आपल्याला जखम होते, त्याच्यानंतर आपण त्याला ड्रेसिंग वगैरे करतो, ती जखम भरते, त्याच्यावरती खपली धरते, पण ती खपली जी असते ती तरी पण नाजूक असते. त्यावेळेला जर आपलं चुकून नख लागलं ना तर परत ती खपली निघते आणि रक्त येतं. हे असं अनेक लोकांच्या बाबतीत होऊ शकतं की बरोबर, आत्ता कुठे मी या सगळ्यातनं सावरलोय आणि आता हे परत हे घडतंय, झालं म्हणजे आता पुन्हा काहीतरी होणार, संपलं. आणि मला असं वाटतं मग असंही होतं की एक सहन करण्याची क्षमता जी पहिल्या ट्रॉमामध्ये जी क्षमता असते ती कदाचित दुसऱ्या ट्रॉमामध्ये थोडी कमी झालेली असते. मी तापातून नुकतीच उठली आहे आणि माझं शरीर वीक आहे, माझं पोट बिघडलं, तर कदाचित खूप काही झालेलं नसेल, एखादी उलटी झाली असेल, पण त्याने मी खूप जास्त वीक होईल. याचं कारण मुळात मी 100 वर पोहोचलेच नाही, मी 0 वरून जेमतेम कुठेतरी 50-60 वर आली ताप बऱ्या झाल्यानंतर, आणि मग मी खाली जाते ती 100 70 ला जात नाही, ती 50 40 ला जाते. बरोबर. सो हे तर होतच, म्हणून त्याचा जास्त परिणाम दिसून येतो. आणि असे लोक पण म्हणजे आपण जे म्हणतो की खूप पॅनिक निर्माण. आणि मी तुला म्हटलं तसं की हे युद्धच असेल असं नाही, त्यांचं काहीतरी व्यक्तिगत आयुष्यात एखादा ट्रॉमा गेलेला असतो, की असं नाही की मी ऑलरेडी एक युद्ध बघितलंय तर दुसरं युद्ध झालं तर आता मी ना, इट कुड बी समथिंग म्हणजे एंटायरली व्यक्तिसापेक्ष, प्रत्येक व्यक्तिसापेक्ष, प्रसंग सापेक्ष असं सगळं काहीही असू शकतं. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे सगळं सध्याचा जो इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, महापूर जो आहे सगळा आलेला, की तुम्ही ज्या कोपऱ्यात बघाल, तुम्ही मोबाईलमध्ये बघाल, फेसबुक म्हणा, इन्स्टा म्हणा, ट्विटर म्हणा, तुम्ही टीव्ही लावा, टीव्ही मध्ये बघा, किंवा तुम्ही मग बातम्या हल्ली असं जाणवतं ना मला की निगेटिव्ह बातम्यांचा महापूर येतो. कुठेही काहीही, बरं पॉझिटिव्ह गोष्टी जगात घडत नाहीयेत का? शब्द वापरतात ना, मृत्यूचा तांडव, काळाचा घाला, काय अमुकचं कहर, आणि हे असं म्हणजे, आणि जो तू म्हणालीस मग अशी जसं की जोर जोरात ओरडून, आणि ते तू एक सांगितलंस एक कुठल्या तरी चॅनलवरती कंटिन्युअसली सायरनचा आवाज कंटिन्युअस दर 5 मिनिटांनी, दर 10 मिनिट. हे तुम्ही का करताय? यांनी त्या गडदपणा जो आहे ना त्या सगळ्या प्रसंगाचा तो उगाच वाढतो. म्हणजे एवढं काही झालेलं पण नसतं, कुठेतरी एका कोपऱ्यात छोटा नाही म्हणणार मी, पण छोटासा ब्लास्ट झालेला असतो, किंवा एका मोठ्या कोपऱ्यात झालेला असतो. तो कदाचित तो मोठाही असेल, पण तो माझ्याकडे नाही, तो खूप कुठेतरी लांब झालाय आणि त्याचा आत्ता ह्या क्षणी माझ्यावर परिणाम नाही होत आहे. पण ह्या सगळ्या ज्या सतत हेडलाईन्स, ब्रेकिंग न्यूज, त्याला पण काहीतरी शब्द आहे, हेडलाईन स्ट्रेस डिसऑर्डर, त्याच्यामध्ये असं मी एके ठिकाणी वाचत होते मी आता, तेव्हा मी ते वाचलं की हेडलाईन स्ट्रेस डिसऑर्डर, नवीन संकल्पना वाचली मी, की त्या सगळ्याचा परिणाम
इतका जास्त होतो की तुम्ही दुसरा काही विचारच करू विचार शकत नाही नाही. करू शकत. आणि हे किती म्हणजे पुन्हा तेच आहे की मला असं वाटतं की कुठेतरी ना ह्युमन सेन्सिटिव्हिटी आणि ह्युमन सेन्सिबिलिटी याच्यामध्ये जो बॅलन्स साधला गेला पाहिजे ना, तो साधण्यात कुठेतरी हल्लीचं जग कमी पडतंय का? मला हे 100% मान्य आहे की जगात जे चाललंय ते लोकांपर्यंत पोहोचलं पोचलं पाहिजे, पाहिजे. पण तुम्ही ते कशा प्रकारे पोचावताय ह्याचे जे एक काही एक मी असं म्हणेन की एक एथिक्स ते कुठेतरी पाळले जात नाहीयेत का? प्रश्न असा आहे की मला कोणीतरी असं म्हणाले मग लोकांना कळतं ना, तुम्ही कशाला अफेक्ट होता? असं नाही होत. नाही कारण होत जसं मी असं. तुला म्हटलं की आपले मिरर न्यूरॉन्स आहेत, दे आर व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. ते फक्त कांद्याच्या भज्यांचा विषय काढल्यानंतरच ऍक्टिव्हेट होत नाही. नाही. मी जेव्हा हा आवाज ऐकते की इकडे ब्लास्ट झाल्याचा आवाज माझ्या कानावर पडतो ना, बरोबर. त्यावेळेला माझे मिरर न्यूरॉन्स ऍक्च्युली ते सगळे एक्सपिरियन्स करतात की जेव्हा मी तो स्फोट बघते माझ्या डोळ्यांनी, भले तो टीव्हीवर असेल, बट माय मिरर न्यूरॉन्स आर ऍक्च्युली एक्सपिरियन्सिंग इट. येस. मग तो अनुभव माझा आहे का तुझा आहे हा नाही फरक हा पडत. फरक नाही त्यामुळे केला जात नाही. लोकांनी मग तेवढा काय विवेक बाळगावा, आणि हे सांगणं खूप सोपं आहे. तितकी इमोशनल मॅच्युरिटी ज्यांना असते ते लोक ते ते करू शकतात, बाळगतात. पण ती सगळ्यांकडे असेल, इस्पेशली लहान मुलं. हा म्हणजे मी आपण जेव्हा मगाशी ह्याबद्दल बोलत होतो तेव्हा पण आपण हेच बोललो की सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होतो. एक जे आपण मगाशी म्हटलं की जे ऑलरेडी ज्यांना कदाचित ऑलरेडी एन्झायटी डिसऑर्डर आहे, जे कदाचित ऑलरेडी डिप्रेशन मध्ये आहेत, किंवा जे कदाचित ऑलरेडी स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये झगडतायत, असे लोक की जे वल्नरेबल आहेत, मानसिक स्वास्थ्य त्याच्याशी झगडतायत. आणि दुसरी हे गोष्ट आहे की ज्यांना ती इमोशनल मॅच्युरिटीच नाहीये, लहान मुलं, लहान म्हणजे अगदी आपण म्हणू एक 16, 17, 18 वर्षापर्यंतची, किंवा हा म्हणजे अगदी फक्त लहान नाही की नॉट ओनली किड्स, ॲडोलेसन्स, ऍब्सोल्युटली. की त्यांना कळत नाहीये की ह्याला कसं फेस करावं. आणि इन्फॉर्मेशन ओव्हरडोस एवढा आहे की तुम्ही किती गोष्टी त्यांच्यापासून कशा लपवणार. त्यांना सगळं दिसतंय, ऐकू येत आहे, मोठी माणसं त्याच्याबद्दल बोलतात, ते काहीतरी कानावर पडतं, मग इथे बॉम्बस्फोट झाला म्हणजे काय ते तरी कुठे त्यांना माहिती. बरोबर. आणि त्यांना हे कळतं की हे काहीतरी भयंकर आहे. तुम्ही घरात नाही बोललात तरी बाहेर बोलत जाताय, ते कानावर पडताय. त्यामुळे लहान मुलांची तर खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जी मुलं ऍक्च्युअल युद्धामध्ये सापडतात त्यांचा ट्रॉमा तर खूप वेगळ्या प्रकारचा आहे. ती मुलं आयदर खूप ट्रॉमेटाईज होतात, पूर्ण आयुष्यभर तो ट्रॉमा घेऊन जगतात, बरोबर, किंवा टोटली डिसेन्सिटाईज होतात. त्यांना असं वाटतं की युद्ध नॉर्मल आहे. अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी जे वर्षानुवर्ष तिकडे युद्ध चालू आहे ना, ते मध्ये मी एक डॉक्युमेंटरी बघितली, तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 लहान मुलांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं काल, तर त्या मुलांनी उद्या तिकडे बॉम्ब पडला ऐक, आणि मग ना ते घर होतं ना ते पडलं, आणि मग तिकडे दुसरीकडे ना तिथे पण एक मिसाईल आलं, पण म्हणजे त्यांनी काही झालं नाही. हे इतक्या प्लेन भाषेत, त्यांच्या त्या सांगण्यामध्ये कुठेही भीती नव्हती, एक्साइटमेंट नव्हती. एक ज्याला आपण म्हणतो की ट्रॉमा जो आपण म्हणतो, बरोबर, तो दिसला नाही. म्हणजे इतकं सोपं की आज मी पोळी भाजी खाल्ली, तसं आज तिकडे बॉम्बस्फोट झाला. आणि ट्रॉमा न दिसणं, जो ट्रॉमा तुम्ही फेस केलाय तो न दिसणं, ह्याच्यासारखं ट्रॉमॅटिक दुसरं काहीच नाही. तू मगाशी असं म्हणालीस की एका बाजूला हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, ॲट द अदर एंड इज नंबनेस. ती मुलं नंब झाली आहेत, म्हणजे बर्नआउट झालेत. बर्नआउट पण नाही, त्यांना त्याच्यात काही वेगळं, म्हणजे ही अशी मुलं आहेत की ती जन्माला आल्यापासून हेच बघतायत. बरोबर, त्यांना वाटतं दिस इज लाईफ, हेच आहे, याच्यापेक्षा वेगळं आयुष्य नसतं. म्हणजे काय झालं, बॉम्बस्फोट झाला तर काय, आपण मरू, आपल्या घरावर पडला आपण मरू, पण ठीक आहे काय मरू, नाही पडला ठीक आहे, हा जिवंत आहे. त्याच्यामध्ये आनंद किंवा दुःख मानावं, किंवा त्यात काही वेगळं घडतंय याची जाणीव असावी, त्यांना जाणीव होत नाही. काही मुलं अशी असतात की जी जास्त हिंसक होतात. एक तो सिनेमा आला होता, मला वाटतं गँग्स ऑफ वासेपूर, मला असं वाटतं, ज्याच्यामध्ये त्यांनी बिहार मधल्या ज्या गँग वॉर्स आहेत ते दाखवलं. त्यांच्याकडे लहान लहान मुलांच्या हातात सुरे असतात, ते बघतच मोठे होतात की ह्यानी याला भोसकलं. रक्ताची भीती जर तुमची वयाच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या वर्षापासून गेली
तर तुम्हाला हिंसा ही भयंकर वाटत नाही. सो दे थिंक इट्स अ वे ऑफ लाईफ. काय तू मला त्रास दिला, मी तुला भोसकलं, मारलं, झालं, मग तो काय रक्त, मग काय, सो व्हॉट. ह्या प्रिटेक्स वरती अनेक दहशतवादी पोचले जातात की त्यांच्या मनातून त्या रक्ताची आणि व्हायलन्सची भीती नाहीशी होते. अरे ते सोड, आता आपण धुरंधर बघितला नाही, तू पार्ट 1 बघितला असशील, त्याच्यामधली जी हिंसा होती ती तुला जेवढी लागली तेवढी पार्ट 2 मध्ये लागली का? बरोबर नाही लागली. बरोबर. बिकॉज वी एक्सपेक्टेड की हे होणार आहे, की म्हणजे पार्ट 1 ने कंडिशनिंग केलं की हा मग काय ठीक आहे, त्यांनी काय धड 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 लोकांना मारलं, म्हणजे डोक्यात दगड घालून पण मारलं. ह्याचं आपल्याला जेव्हा फर्स्ट पार्ट बघितल्यानंतर जे जाणवलं होतं ते दुसरा पार्ट बघताना जाणवलं नाही. आणि एक तर आय थिंक इट वॉज एक्सपेक्टेड. तर तू इमॅजिन कर की जी मुलं त्याच परिस्थितीमध्ये मोठी होती, मी तेच आता म्हणते, हे आपलं कंडिशनिंग 4 तासात झालं. करेक्ट. त्यांचं कंडिशनिंग 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात किती जास्त होत असेल. त्यानं नाही त्याचं काही वाटत. एखाद्याच्या मानेवरनं सुरा फिरवणं, ह्याच्यामधली भीषणता जेव्हा नष्ट होते, किंवा गोळी झाडून समोरच्याला मारणं, किंवा समोर बॉम्बलास्ट होऊन 4 माणसं थडा झाले, लोकांच्या चिंध्या झाल्या, ते बघणं, यातली भीषणता जेव्हा जाणीवेनशी होते, दॅट इज द वर्स्ट इफेक्ट ऑफ वॉर. दॅट इज द वर्स्ट काइंड ऑफ ट्रॉमा. आणि ह्यातनं येता येतं बाहेर, कारण लहानपणापासून तसंच बघितलेलं असतं. अवघड आहे ना. खरं म्हणजे दॅट इज अ वे ऑफ लाईफ. कारण तुम्ही त्यांना नॉर्मल म्हणजे काय शिकवणार? काय त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्या माणसाला तुम्ही नॉर्मलकडे बाहेर आणू शकता ज्याने नॉर्मल अनुभवलाय. बरोबर ना. आपल्याला ऐकताना अत्यंत, आय डोंट नो ही अॅनॉलॉजी बरोबर आहे की नाही, पण वाघ जेव्हा हरणाची शिकार करून त्या हरणाला आपल्या पिल्लांकडे घेऊन येतो आणि ती पिल्लं त्या हरणाला फाडून खातात, तेव्हा त्यांना असं नाही वाटत की बापरे हे बिचारे तडफडते, आपण हे त्याच लेव्हलचं ॲनिमलिस्टिक नेचर तुमचं तयार होतं. बीस्टली. बरोबर. बार्बॅरिक, तू काय म्हणशील तो शब्द वापर. काही मुलांचं हे असं होतं. मला तर असं वाटतं की बहुतांश मुलांचं हे असंच होत असेल. वॉर झोन मध्ये जी वाढतात मुलं. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आपल्यावरती ती वेळ आलेली नाही, ती परिस्थिती आलेली नाही, कधी येऊ नये. आणि तरी म्हणून आपली सेन्सिटिव्हिटी अजून एवढी शिल्लक आहे. बरोबर. पण मग आता आपण असं म्हणू की आता हे युद्ध चालू आहे, लांब चालू आहे कुठेतरी, आपला थेट संबंध नाहीये, पण त्याच्या बातम्या येत आहेत, त्याचा परिणाम होतोय माझ्यावर. मग तो परिणाम मला थांबवायचा आहे किंवा तो कमीत कमी होईल हे बघायचंय. हा, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज मी नाहीये वॉर झोन मध्ये, मी इथे बसले आहे, मी काय करायचं? त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अॅमिग्डालाला कंट्रोल करता आलं पाहिजे. ते करणं सोपं आहे का नाहीये, इम्पॉसिबल आहे का नाही, तुम्ही ते करू शकता. वास्तव आणि हे पण वास्तवच आहे, जवळचं वास्तव आणि लांबचं वास्तव. बरोबर. याच्यातली जी सीमारेषा आहे ती जर तुम्हाला आखून घेता आली व्यवस्थित, म्हणजे ते कसं आहे माहितीये का, कॅलिब्रेशन हा शब्द तू ऐकलास. बरोबर. की धोका आपल्याला कॅलिब्रेट करता आला पाहिजे. म्हणजे आपण नेहमी लोकांना सांगतो की झुरळ मारायला बंदूक नका वापरू. बरोबर. झुरळ नुसत्या झाडूने पण मारतात. तिकडे तुम्ही बंदुकीची गोळी मारली. आजचे लोकांचे रिस्पॉन्सेस हे सगळ्याला तसेच आहे. वी रिस्पॉन्ड इन द सेम वे. एकदम अगदीच. म्हणजे हे तर आपण युद्धाबद्दल बोलतोय. अगं, एखाद्या रस्त्यामध्ये एखाद्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्यानंतर लोक ज्या प्रकारे रिॲक्ट करतात, आपण खूप जास्त रिॲक्शनरी होत जातोय. ह्याची कारणं शोधणं हा एक खूप मोठा प्रोसेस आहे, दुसऱ्या पॉडकास्टचा भाग आहे. पण दिस इज व्हॉट इट इज. आणि याचं एक महत्वाचं कारण असं की आपण सतत सर्व्हायवल मोडमध्येच राहतोय. आपण कुठेही सेफ नाही आहोत हा फील आपल्या सगळ्यांना आहे. बरोबर आहे. खरं तर आज तो असायला नको. म्हणजे माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याला तो फील असता, तर मी समजू शकते की खरंच कुठून तरी वाघ येऊन मला मारेल आणि खाईल. आता आपण आपल्या घरात आहोत ना, पण मला असं वाटतं हा फील इन्सिक्युरिटी आहे. इन्सिक्युरिटी आणि हा फील आय थिंक सततच्या त्या ओव्हर एक्सपोजरमुळे येतो. ओव्हर एक्सपोजरमुळेच येतो. आणि मला असं वाटतं कुठेतरी आपण तिथे ते स्वतःपुरतं ते एक्सपोजर थांबवलं पाहिजे.
हा, त्याच्यासाठी खूप जास्त सेल्फ कंट्रोल लागतो. आपल्या मेंदूची गंमत अशी की मी तुला माझ्या मुलीचा तो प्रसंग नेहमी सांगते की तू त्या इस्त्रीला हात लावू नको, ती गरम आहे. म्हटल्यावर तिने हात लावून बघितलं ना. बरोबर. आपण जे जे मेंदूला सांगतो की तू हे नको करूस, ते करायला तो पहिला जातो. ऍडिक्शन का होतं की वी ट्राय टू स्टॉप अवर ब्रेन फ्रॉम गेटिंग सम काइंड ऑफ अ जॉय. तिथे तो आनंद असतो, तो खरंच मिळतो का नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे. पण हे नको करू असं सांगितलं की मेंदू ते करायला जातो. आपण जर लोकांना असं सांगितलं की तुम्ही ना बातम्या बघू नका म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही येणार, लोक म्हणतील हा बरोबर आहे. स्मिता, हाऊ डू वी इव्हन कॉल इट जॉय? म्हणजे नाही, आता मी जॉय नाही म्हणत आहे, पण अगेन ॲड्रेनलिन रश येतो ना. म्हणजे मी अशी माणसं बघितलेली आहेत की जी निगेटिव्ह बातमी. बिफोर वी गो हेड, मी तुला ऍडिक्शनचं उदाहरण दिलं, तिथे इट इज जॉय. सो दे वॉन्ट इट. ओके. युद्धाच्या बाबतीत इट इज नॉट अ जॉय, पण दिस इज समथिंग दॅट वी आर स्टॉपिंग. नॉट युद्धाच्या बातम्या बघणं. त्या बातम्यांमध्ये आनंद नाहीये, पण आपण त्यांना थांबवतोय ना. ते नको करू म्हटल्यानंतर क्युरिओसिटी किल्स द कॅट म्हणतात की आपण नेहमी म्हणतो ना की ज्या घरातल्या खोलीला कुलूप आहे ना तिथे आपल्या पाय सारखे वळतात ना की ह्याच्यात काय आहे काय काय. तर मी तुला सांगितलं की अजिबात ह्याच्या बाबतीत कुठलीही माहिती मी तुला देणार नाही. हे जर मी तुला सांगितलं तर तू गृहीत धरतेस की अच्छा म्हणजे हे काहीतरी असं आहे की जे मला कळलं तर लपवते, काहीतरी आहे. समथिंग एक्साइटिंग मस्ट बी देअर. एक्साइटिंग किंवा व्हॉट एव्हर, बट दॅट इज समथिंग विच आय शुड नो. हे क्युरिओसिटी आणि भीती ह्या दोन्ही परत खूप हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी. म्हणजे मी मगाशी तुला जे म्हणत होते की अशी माणसं बघितलेली आहेत की जी एकामागोमागे एक निगेटिव्ह न्यूज, भयावह बातम्या, ज्या बातम्यांची आयदर भीती वाटते, ज्याने एन्झायटी येते, ती त्यांना माहिती येते पण ते स्वतःला थांबवू शकत नाही. मला बातम्या बघायच्या आहेत, त्या बघितली नाही तर अजून जास्त एन्झायटी येते. त्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात की मी माझ्या मेंदूने असं ठरवलंय की आज जगामध्ये भयंकर परिस्थिती आहे, मी सगळं तेच बघीन की ज्यानी ते कोरोपोरेट होईल. की मी असं ठरवलंय ना की आज युद्ध चालू झालंय, ते भीषण आहे आणि त्यात आता गॅस सिलेंडर्स मिळतच नाहीयेत. मी सगळ्या त्या बातम्या बघीन की जिकडे लोक असं म्हणतात की आम्हाला नाही मिळालं नाही, आणि मग म्हणून बघितलं ना, मी सांगते ना तुला, याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. इट इज अ व्हेरी व्हेरी बेसिक ह्युमन बायस की मी जे ठरवलंय ते मी बघते, मी जे बघते त्याच्यावरून मी ठरवत नाही. हे आपलं आणि ते होतच. पुन्हा ठीक आहे, आपण आता ह्या विषयावरती काय बोलतो का बोलतो माहितीये का, म्हणजे की हा उद्देशच नाही आपला की लोकांना सांगायचं की तुम्ही हे करा किंवा करू नका. आता आपल्याला फक्त लोकांना हे सांगायचं की तुम्ही काय करताय. बरोबर. त्याच्यावरचे उपाय ही पुढची गोष्ट झाली, पण बरेचदा आपल्याला ही जाणीवच नसते की आपण हे करतोय. म्हणजे मी एकदा असं ठरवलं की हा माणूस आहे एक्स, तो वाईटच आहे, तर मग तो काहीही वागला तरी त्या वागण्यात मी फक्त तेवढंच उचलीन की जे माझा हा जो हायपोथेसिस आहे ना तो कन्फर्म करेल. मी तुला सांगितलं होतं म्हणजे 10तल्या 9 चांगल्या गोष्टी सोडून देऊन एक जी असेल वाईट गोष्ट, एक जी वाईट एवढी इज नॉट इव्हन कॉन्शियस चॉईस. बरोबर. सबकॉन्शियस लेवलवरती आपण त्या चांगल्या गोष्टी बघतच, आपण वाईटच बघतो कारण मी असं ठरवलंय ना. म्हणजे हे जे मी ते मागे वाचलं होतं की वेन यू थिंक अबाउट येलो कार यू सी येलो कार एव्हरीवेअर, यू डोंट सी एनिथिंग एल्स. ऍब्सोल्युटली. आणि हे ब्रेनची सिलेक्टिव्हिटी जी आहे ती तर आहेच की मी त्याला जे फीड करते, आपण पुन्हा एकदा परसेप्शनच्या दिशेने जातोय ना की आपण आपल्या मेंदूला जे सांगतो तो ते बघतो. मग आता जर मी असं ठरवलं की मी सगळ्या अशा बातम्या बघीन की जिकडे लोक असं म्हणतात की आहे आमच्याकडे व्यवस्थित, म्हणजे बरोबर, LPG काय CNG वॉटेवर तो व्यवस्थित आहे आणि आमच्याकडे आमच्या सोसायटीत तर काय बाबा प्रॉब्लेम नाहीये. ह्या 10 बातम्या जर तू बघितल्यास ना तर तुला असं वाटेल की हा प्रॉब्लेम. ते खूप छान शब्द आहे ना की देर इज नथिंग लाईक अ ट्रूथ, इट हॅज डिफरंट व्हर्जन्स. इट इज ऑलवेज. तू जर असं म्हणशील की नाही अवेलेबल नाहीये ते पण खरं आहे, आणि मी जर म्हणते की अवेलेबल आहे ते पण खरं आहे. एक्झॅक्टली तुला हेच विचारणार होते की मग असं आहे का की जेव्हा अशी परिस्थिती येते, आता आपला स्पेसिफिक वॉर हा विषय आहे आणि त्याच्याशी स्पेसिफिक आपण ह्या गोष्टी बोलतो की मी असा विचार इथे करायचा का जो अतिशय स्वार्थी आहे की मी फक्त माझ्या कुटुंबाचं, माझ्या
सराउंडिंग बद्दल एवढाच विचार करते सध्या की माझ्या एरियामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं अवेलेबल आहे, सो मी शांत राहते. आपण ज्या लेवलवरती आहोत ना माणसं म्हणून, तिथे आपण स्वार्थी असणं अत्यंत गरजेचं आहे. हो ना. युद्ध असो किंवा नसो. याचं कारण पूर्ण देशाचा विचार करण्याची आपली क्षमता नाही, आणि आपण आपला विचार केला तर दुसरा कोणी आपल्यासाठी करणार नाही, आणि आपण विचार करून कोणाला सांगणार आहोत. म्हणजे क्षमता आपण काय, मी अगदी असं ठरवलं मी देशासाठी जाऊन लढीन, मी करू शकणार का? नाही करू शकणार. मी काय हमजा अली मदारी मधून तिकडे जाऊ शकत नाही, आपल्या अंगामध्ये तेवढी धमक नाही. हा, पण मी हे नक्की बघू शकते ना की आज माझी मुलगी, माझं घर, हे सगळं सुरक्षित आहे. बरोबर. आणि दॅट मॅटर्स. आणि मग तेवढाच विचार करावा आपण. तुला एक गंमत म्हणजे परत सांगते ना, थोडा डिटोर आहे. आम्ही लेहला गेलो होतो, तिकडे ते वॉर म्युझियम आहे, ते बघायला आम्ही गेलो होतो. हा, आणि तिथे ते ऍक्च्युअल तिथे सैनिक आहेत, तिथे उभे असतात, तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करतात, दाखवतात, आणि आपण ना भारावून जातो. म्हणजे त्याच्यात कारगिल युद्धाचं ते एक्सप्लेन काय झालं, कसं सगळं. आणि मुळातच मला असं वाटतं की आर्मी आणि ते लोक हा आपला एक थोडा वीक पॉइंट आहेत. बरोबर. जर तुम्हाला खरोखर तुमच्या देशाची पडली आहे तर आर्मी बद्दल एक वेगळा रिस्पेक्ट बाय डिफॉल्ट असतो आपल्या मनात आहे. तर तिकडे तो एक असा एक सैनिक होता, मी तुला सांगू 20-21 वर्षाचा असेल, नुकतंच जॉईन केलेला असणार, कोवळा तरुण आपण म्हणतो ना तसं. तर तो तिथे होता, तो आम्हाला सगळं सांगत होता. तर मी त्याला नंतर असं विचारलं की तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करता, आम्ही तुमच्यासाठी काय करू? तर तो म्हणाला की तुम्ही तुमचे आयुष्य नीट जगा. तर तुझे मगाशी म्हणाले, आता हे स्वार्थीच आहे ना. बरोबर आहे, पण आपण नीट जगा हे महत्वाचं आहे. करेक्ट आहे. ते आपण केलं ना तर ते तिकडे लढतातच येत ना. म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये आय थिंक आय हॅव टू सेट माय बाउंड्रीज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड टेक केअर ऑफ माय सेल्फ. दॅट इज द एक्स्ट्रीम बेस्ट. जगामध्ये पेट्रोलियमच्या प्राइसेस किती वाढली आहेत ह्याचा विचार मी आता करण्याची गरजच नाही. मला एवढंच बघायचं आहे की मी रिक्षानी बाहेर जाते तर ती 26 ची 30 झाली का, आणि जर ती झाली नसेल आय एम हॅपी. बरोबर आहे. आता त्याचं काय कारण आहे, मग ते किती दिवस राहणार आहे, मग नाही ते पण मी सांगते ना तुला, थोड्या दिवसांनी ते वाढणार, कारण तेलाचा होणारच आहे आपल्या. हे सगळं बोलून काय फायदा आहे? मी त्याच्याबद्दल काही करू शकणार आहे का? नाही. की माझ्या घरामध्ये मी गॅस पेटवला की पेटतोय ना, आय एम हॅपी. मग अरे काही ज्यांच्याकडे सिलेंडर आहेत ना, नाही ग त्यांना प्रॉब्लेम होतोय, यू शुड फील बॅड अबाउट इट. पण दिस इज अ वायकॅरियस स्ट्रेस. म्हणजे इफ दॅट स्ट्रेस इज हॅम्परिंग यू, देन यू शुड जस्ट स्टे अवे फ्रॉम इट. म्हणजे जर तुम्हाला असं जाणवलं की त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतोय, तुमच्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोय, तर तुम्ही त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. मी एक खूप छान वाक्यामध्ये वाचलं होतं की ह्युमॅनिटी शुड ऑल्सो बी कॅलिब्रेटेड. ओके, ते खूप आवश्यक आहे. म्हणजे मला जर असं वाटलं की अरे माझ्या घरातली कामवाली आहे, तिला नाही हो तिच्याकडे सिलेंडर, आणि मला वाईट वाटलं, आय अंडरस्टँड दिस. पण मी माझ्या घरातला सिलेंडर तिला काढून द्यायचा का, की जर माझ्याकडे एकच आहे? करेक्ट. आणि तो जर मी दिला नाही तर मला गिल्टी वाटण्याची गरज नाही. तो तू दिला नाहीस तर तू दुष्ट नाही ठरत. मी दुष्ट नाही ठरत की माझ्याकडे एकच सिलेंडर आहे ना, मी तो तुला कसा देऊ, हा जर मी विचार केला तर लगेच आपण काहीतरी, मग आपण माणसं महास्वार्थी वगैरे आणि खूपच स्वार्थी आहोत, आणि आपल्याला काय गोरगरिबांची, आपल्याला हा एक विषय घ्यायला हवा, आणि कुणाची काही पडलेलीच नाही, हा अत्यंत स्वार्थाचा विषय घ्यायला हवा आपण. स्वार्थाचा बाकी नाही. असं नाही होत. मी तिला असं सांगू शकते की बाई मी ना तुला 2 वेळचं जेवायला घालीन माझ्याकडे, तुला तुझ्या सगळ्या कुटुंबाला घालण्याची माझी क्षमता आहे का? कदाचित नाही, कारण माझ्याकडे एकच सिलेंडर आहे आणि तो मला पण पुरवायचा आहे. पण मी तुला कदाचित तुझ्या मुलापुरत्या 2 पोळ्या रोज बांधून देईन, इतपत माणुसकी आपण दाखवू शकतो. पण दुसऱ्या माणसाचे प्रश्न आहे ना, आपण आपल्या डोक्यावरती घेऊ शकत नाही, घेऊ नयेत. मला माझे प्रश्न आहेत, ते मी सोडवले पाहिजेत. इस्पेशली म्हणजे इस्पेशली जेव्हा युद्ध चालू असतं, इस्पेशली जेव्हा काहीतरी अबनॉर्मल आपल्या आजूबाजूला चालू असतं. हे म्हणजे हे एक्झॅक्टली तसंच आहे जे विमानात सांगतात की पहिल्यांदा तो ऑक्सिजनचा मास्क स्वतः लावा आणि मग दुसऱ्या माणसाला जमलं तर मास्क लावायला मदत करा, तुम्हाला शक्य असेल. करेक्ट. आणि हे जेव्हा काय माहितीये का, मी ना असं नेहमी म्हणते की आपल्या आई वडिलांनी आपल्याला माणूस म्हणून वाढवलंय ना, तर आपली सेन्सिटिव्हिटी खूप चांगली आहे, जी अतिशय चांगली गोष्ट आहे. पण जर मी मगाशी परत म्हटलं की सेन्सिटिव्ह असा,
पण सेन्सिबल पण असलं पाहिजे. बरोबर. सेन्सिबल असल्याने तुम्ही स्वार्थी नाही होत. आपल्या आजूबाजूला राहणारी अनेक माणसं जी आहेत, जी आता वायकॅरियस म्हणजे जे दुसऱ्याच आहे, जे आपलं नाही, पण जे आपल्याला पण झळ म्हणतो आपण ते. तर बरोबर. ती आपली कमी केव्हा होईल माहितीये, जेव्हा आपण स्वतःचा विचार करू. अत्यंत हे स्फोटक वाक्य आहे कदाचित. दुष्टबाई असतो. हा, म्हणजे लोक खूप तुला आणि मला शिव्या घाल, मला जास्त, कारण मी बोलले. पण It's okay. स्वार्थी प्रत्येकाने झालं पाहिजे. झालंच पाहिजे. तुम्ही स्वार्थी होता याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याचा विचार करत नाही असं नाही, पण ते तू म्हणालीस तशी की मी माझा मास्क नाही लावला तर मी मेले तर मी तुला कशी मदत करा. आणि एक कुठेतरी असं असतं ना की स्मिता, ते स्वार्थाचं सर्कल तुम्ही हवं तर हळूहळू मोठं करा, की आधी मी माझा विचार करणार, मग मी माझ्या कुटुंबाचा विचार करणार, मग मी माझ्या कुटुंब आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा विचार. भावनिक स्वार्थ असा शब्द आनंद नाडकर्णींनी वापरला याच्यासाठी, की मला इमोशनली स्टेबल आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं मी केलं पाहिजे, ऍट द कॉस्ट ऑफ अदर्स ऑल्सो इफ आय नीड टू. की जर मी म्हणजे ते सर सलामत तो पगडी 50 परफेक्ट. हो, की मी असेन तर सगळं आहे, मी नसेन तर मग माझी सगळी माणुसकी आणि भूतदय आणि त्याचं काय करायचं आपण. बरोबर आहे. तर लोकांनी बाकी सगळं सोडून केवळ एवढं जरी केलं ना, तरी पण बऱ्याचसा जे युद्धामुळे जे टेन्शन आलंय ना, ते कदाचित कमी होऊ शकतं. याचं कारण मी फक्त माझा स्ट्रेस नाही, त्याला एक शब्द आहे कलेक्टिव्ह स्ट्रेस, की तुला ट्रॉमा. हा, की तुला स्ट्रेस आलाय तो बघून मला म्हणून मला स्ट्रेस आलाय, तुझ्याकडे बघूनच मी टेन्शन. मिरर न्यूरॉन्स की. आणि ह्याच्यासाठी म्हणून काय अजून एक महत्वाची गोष्ट आहे माहितीये, की आपण कुठल्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, आपण कुणाशी बोलतोय. मी स्वतः भयंकर स्ट्रेस मध्ये असताना जर माझ्या समोरचे काय कसं होणार माहिती नाही हे जर सतत बोलत असेल, शी इज पुलिंग मी डाऊन. हा, आपलं भीती एक्सप्रेस झाली पाहिजे हे बरोबर आहे, पण ती एक्सप्रेस केल्यानंतर यू हॅव टू मूव्ह अहेड. बरोबर. की हा ग ठीक आहे ना, जे सगळ्यांचं होणार ते आपलं होणार, असं माझी आई मला म्हणायची लहानपणी. करेक्ट. की मी 92-93 साली जेव्हा दंगली झाल्या, आम्ही गिरगावात राहायचो ना, आणि गिरगावच्या शेजारी नळ बाजार आहे, तर तेव्हा देर वर लॉट ऑफ कम्युनल टेन्शन. आणि मला कधी नव्हे तो माझ्या आईच्या चेहऱ्यावरती तो स्ट्रेस दिसायचा. अफवा म्हणजे विल कम टू दॅट, की अफवानी तुमचा स्ट्रेस कसा वाढतो. तर तेव्हा ना रोज आमच्याकडे अशा अफवा यायच्या की काही लोक हातात तलवारी घेऊन आपल्या दिशेने येत आहेत. बरोबर. पहिल्या दिवशी माझी आई तिने मला अशी एक तिखटाची पुडी बांधून दिली, म्हणाली जर असं कोणी आलं ना त्याच्या अंगावरती तिखट फेकायचं. मी ती अशी जवळजवळ आठवड्यावरती जपून, तर मी आईला म्हटलं, आई आता या तिखटाचं काय करू, म्हणाली भाजीत घाल. की ती जी एक आपली पहिली रिॲक्शन असते, बरोबर, ट्रिगर, ती झाल्यानंतर पुढे 4 दिवसांनी तिला कळलं की हा सगळा अफवा आहे आणि आपण एवढं घाबरायची गरज नाही. त्याच्यानंतर ती शांत झाली, आम्ही शांत झालो, आणि आम्ही त्या सगळ्यावरती ऍक्च्युली हास्य विनोद पण करायला लागलो. बरोबर. अनेक लोकांना असं वाटलं की परिस्थिती काय आणि तुम्ही हे काय करते, पण ते तुम्ही हास्य विनोद केलेत की तुम्हाला त्यातनं बाहेर यायला मदत पण होते. डायल्यूट होत. तो जो प्रसंग आहे तो डायल्यूट झाला पाहिजे. दॅट इज हाऊ यू कोप विथ इट. हे आपण नेहमी म्हणतो ना मंजिरी, की भावना ही 5च मिनिटं शिल्लक असते. बरं. त्याच्यानंतर ती विरते, त्याच्यानंतर जो शिल्लक राहतो तो त्या भावनेचा विचार असतो. की मी तुझ्यावरती चिडले, की मी चिडले होते, मी चिडले तुझ्यावर. हे जेव्हा मी नंतर म्हणते ना, तेव्हा स्वतःकडे बघावं की माझं शरीर मला हे सांगतंय का की चिडली आहेस, का फक्त हा सांगतोय, मेंदू सांगतोय. बरेचदा फक्त तो आपला जो हा इथला मेंदू आहे तो सांगतोय. अमिगडालाचं काय आहे फक्त ना, की मला जी भीती वाटते ती मला वाटू दे ना, तुम्ही थांबवू नका. बरोबर. जे तू मगाशी म्हणालीस की काही लोक दुसऱ्या टोकाला जातात ना, की हे काही नाहीच आहे, डिनायल कम्प्लीट, दॅट इज ऑल्सो रॉंग. तर आहे ना, काय नाही युद्ध ग, हे सगळं काय काय हल्लीचा लोकांचा लाडका शब्द आहे, हे सगळं प्रोपगंडा. पण तो मला सांग, काय करायचं. एखादी व्यक्ती आहे, समजा एखाद्याच्या घरात एक अशी व्यक्ती आहे जी ह्या सगळ्या मध्ये वाहवत जाते, काय सांगणार तिला आपण कसं थांबवायचं. तिला थांबवणं अवघड आहे, म्हणजे बाकीचे घरातले लोक तिला कसं थांबवणार.
जर तुम्ही सांगायला गेला तसे काही नाहीये, ती म्हणेल जास्त शहाणपणा करू नकोस, मला माहिती हे बघ, आणि इट विल रब ऑन टू अस. मग स्वतःला कसं आणि मग थांबवायचं? हेच की विवेक हा खूप अंडर युटिलाइज्ड गोष्ट आहे आपल्याकडे ना. आज त्याची फार उणीव आहे सगळीकडे. विवेकाने वागणं म्हणजे काय? तर मला ह्याच्यातलं जे काय सारासार विचार आपल्या पेरेंट्सचा खूप आवडता शब्द होता ना. माझी आई सतत म्हणायची की सारासार विचार करा ना, यातलं काय खरं काय खोटं हे जाणून घेण्याची क्षमता तुमच्या मेंदूकडे आहे, तुम्ही ती वापरा ना. की माझ्या मनामध्ये जेव्हा द्वंद्व चालू आहे की हे युद्ध भयंकर आहे का, आणि दुसरं म्हणतात नाही नाही तेवढं काही नाहीये, एक म्हणतो काहीच नाहीये, दुसरा म्हणतो खूप आहे, तर त्या दोन्हीला एकत्र आणून तो जो गुंताय तो सोडवून की ओके ह्या गोष्टी आहेत ज्याचं मी भान ठेवलं पाहिजे, पण ह्या गोष्टींची घाबरण्याची गरज नाही. परफेक्शनच्या मागे लागलात नाहीत ना, तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मधनं पार होऊ शकता. देर इज नथिंग लाईक अ परफेक्ट पॅराडाईस. हा काही पाश्चात्य देशांमधल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते इतके त्यांच्या कोशात आहेत ना की त्यांना असं वाटतं की हेच जग आहे, आयडियल वर्ल्ड, की म्हणजे नळ सोडला की पाणी येणारच, हे आपल्यासाठी पण स्वाभाविक आहे ना. तू मराठवाड्यात जाऊन हेच वाक्य बोल, देर इज नथिंग लाईक अ परफेक्ट वर्ल्ड, इट इज अ मिथ. पण आपल्याकडे काही गोष्टी आहेत आणि काही नाही आहेत, तर ज्या आहेत त्याच्यावरती फोकस करायला लावणं स्वतःला, इट्स अ स्किल. भारतीय लोकांकडे ते स्किल आहे. मी फ्लुइड इंटेलिजन्स, की लॉकडाऊन होता तर झालं होतं की नाही तेव्हा असं की जग असं म्हणत होतं की हा लॉकडाऊन कधी संपणार आहे आणि काय होणार आहे, हा आजार आपला मी आज आहे उद्या जिवंत राहीन की ते माहिती नाही. आपल्याकडे बायका वाळवणं घालायला लागल्या होत्या, लोणची घालायला लागल्या होत्या, आपण ब्रेड करायला लागलो होतो, ब्रेड करायला, पैठणीचे मास्क. बरोबर आहे, हे फक्त भारतात घडून. हो. आणि ही आपली क्षमता आहे ना, ती आपण वापरली पाहिजे. बरोबर. फ्लुइड इंटेलिजन्स इज की आजूबाजूची परिस्थिती कशीही असली ना तरी आपण त्याच्यामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. बरोबर. आता ही क्षमता आपल्याकडे आहे, हे दुर्दैव आहे का सुदैव आहे मला माहित नाही. मी असं म्हणेन की सुदैवच आहे. ज्या परिस्थितीतनं आपण वर्षानुवर्ष जातोय त्यामुळे अगेन इट्स अ जेनेटिक इनहेरिटन्स, की कुठल्याही परिस्थितीमध्ये तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, हे तुकोबांच्या प्रमाणे आपण सगळे फॉलो केलं पाहिजे. जसजशी आपल्याकडे समृद्धी आली तशी आपली ही कपॅसिटी कमी होत गेली असं मला वाटतं. की आपल्या लहानपणी एसी नव्हते ना, आज तू माझ्या मुलीला एसी शिवाय झोपायला सांग, तुम्हाला थोडं पण उकाडा तुम्ही सहन का नाही करू शकत? तुम्ही बाहेरून घरात आला पहिली गोष्ट ती काय करते की एसी लावते का? थोडासा ते जे हीट आहे यू शुड बी एबल टू टॉलरेट इट. पेन टॉलरन्स वगैरे ह्या सगळ्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, पण थोडासा डिस्कम्फर्ट, थोडासा इनकन्व्हिनियन्स सहन केलात तर यू कॅन स्टील सर्व्हाइव्ह. आज ती क्षमता आपली कमी झाली आणि म्हणून मग गॅस जाईल की काय ह्याने पॅनिक होतं की तो इनकन्व्हिनियन्स सहन करण्याची किंवा तो इनकन्व्हिनियन्स फेस करण्याची क्षमता आहे आपल्याकडे, किंवा मानसिकता नाहीये. मानसिकता क्षमता आहे पण मानसिकता नाही. आणि मग ते आपण कुठेतरी विसरलं गेलंय की मग नसेलच तर मी काय करू. जेव्हा नसेल ना तेव्हा तुम्ही काहीतरी नक्की कराल. हे जे समृद्धीचे जे शाप आहेत नाही की मला अबंडन्स आहे ना सगळ्याचा, तर मग माझ्या घरात 2 सिलेंडर आहेत ऑलरेडी, सगळ्यांकडे असायचे ना, त्यातला एक संपलाय तर आता माझ्याकडे एकच सिलेंडर शिल्लक राहिला. याने तुम्ही हायपर होताय. पूर्वीच्याकडे एकच असायचा, त्याच्या आधी गॅस नव्हताच, बायका स्टोव्हवरती करायच्या. आता लोक मला असं म्हणतील की नाही ना, पण आपण त्या काळात नाही राहिलं, ह्या काळात राहतो जिथे गॅस आहे अवेलेबल. ह्याच्यामध्ये चूक बरोबर काही नाहीये. इट इज जस्ट अबाउट अ मेंटल ऍडजस्टमेंट. करेक्ट. जी करण्याची आपली क्षमता आहे, तू अगदी परफेक्ट शब्द वापरलास, क्षमता आहे, मानसिकता नाही राहिलेली. याचं कारण अबंडन्स आहे. परफेक्ट. आणि मी परत हे वाक्य भयंकर स्फोटक ठरण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं की कधीतरी ही अशी युद्ध व्हावीत की ज्यामुळे तुमची क्षमता तपासली जाते, रादर ती वापरायची तुम्हाला
वापरायची तुम्हाला संधी मिळते की म्हणजे पुन्हा आपण लॉकडाऊनच उदाहरण देऊया ना. त्या काळामध्ये माझी मुलगी घरामध्ये केरलादी करायला लागली ना, आणि मग तिला कळलं की तिला करता येतं आणि तिला हेही कळलं की एवढं काय नाही आपण करू शकतो. जोपर्यंत तुम्हाला ते फेस नाही करावं लागत. एन्झायटीचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की अनलेस यू फेस इट यू फील टेरिबल. मग ती एन्झायटी राहत पण नाही. बरोबर आहे. फेस करण्याची मानसिकता हवी. आणि स्मिता, दुसरा एक आता आपण बोलता बोलता आपण माझ्या असं डोक्यात आलं, जे तू आता म्हणतोयस की माझ्याकडे 2 सिलेंडर आहेत. सो मला जर 2 सिलेंडर 4 महिने पुरणार आहेत, त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम कदाचित येऊ शकेल, नाही असं म्हणत नाही, 4 महिन्यांनी कदाचित असं होईल की माझ्याकडे गॅस नाही, संपलं. पण तो जो 4 महिन्यांनी प्रॉब्लेम येणार आहे त्याचा पॅनिक मी आज स्वतःवर करून घेतलेला आहे. पॅनिक नकोय, ओढवून घेतलेला आहे. म्हणजे यू हॅव दॅट मच टाइम टू अरेंज. वी हॅव टाइम, द सिस्टम हॅज टाइम. कदाचित 2 महिन्यांनी हा परिस्थिती बदललेली असेल, प्रश्न सुटलेला असेल, किंवा कदाचित नाही सुटणार. पण यू हॅव टाइम. त्यासाठी मला आजच 3रा 4था 5वा सिलेंडर आणून ठेवायची गरज नाहीये. हा जो पॅनिक किंवा ही जे आपण जो भविष्यातला प्रॉब्लेम मला ते म्हणायचं की आजच आणून ठेवतो स्वतःच्या डोक्यावर, ही सुद्धा एक सवय होते. त्यामुळे सवय म्हणजे पॅनिक बटन. मी मगाशी म्हटलं तसं की वन्स तुम्ही पॅनिक मोड मध्ये गेलात की तुम्ही विचार नाही करू शकत. मग आपल्याला सगळ्या गोष्टी अर्जंटच लागतात. दिस इज अर्जंट, नो दिस इज नॉट. की ते आपण ते नेहमी असं म्हणतो ना की अर्जंट इम्पॉर्टंट चा बॅलन्स तुम्हाला चालला. नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. ह्या सगळ्याचा विचार करण्याची क्षमता आपल्याकडे आहे आणि आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आपण ते करतो. पण पुन्हा तेच आहे की युद्ध ही रोज घडणारी गोष्ट नव्हे आपल्यासाठी. आता असे काही आपण असं म्हणतो ना की आपल्याला हे सगळं कठीण जात आहे. काही देश, जसं मी तुला मगाशी उदाहरण दिलं की ज्या देशामध्ये ते कायम युद्धाच्या छायेत आहेत ना, तर त्यांच्यासाठी हे अजून एक युद्ध आहे. या पलीकडे काही नाही. त्यांना सवय आहे, त्यांना माहिती सायरन वाजला की बंकर मध्ये जायचं. आज अशी परिस्थिती आहे काही देशांमध्ये की बंकर मध्ये जातात आणि तिथे जॅमिंग सेशन्स करतात. त्याही परिस्थितीत ते आनंदात राहू शकतात. अडॅप्टेबिलिटी हा जो एक मुद्दा आहे ना, हे स्किल समृद्धीच्या मला असं वाटतं की इन्व्हर्सली प्रपोर्शनेट काय म्हणतात, व्यस्त प्रमाण. की तुम्हाला जेवढी जास्त समृद्धी येते आणि जेवढा अबंडन्स येतो तेवढी तुमची अडॅप्टेबिलिटी कमी होत जाते. आणि हल्लीच्या मुलांना त्यामुळे सगळं कठीण जातं. युद्ध तर खूपच कठीण. मला काय आठवलं, तुला पण आठवलं असेल की हार्ड टाइम मेक्स गुड मेन, गुड मेन ब्रिंग्स गुड टाइम मेक्स बॅड मेन क्रिएट हार्ड अगेन क्रिएट. ते तर आहे ना की त्याच्याशी साधर्म्य साधणार आहे तुझे आता बोललीस ते. त्यामुळे मग आपल्याला नकोच आहे का समृद्धी, असं नाही. पण म्हणजे हे असं आहे ना की तुम्हाला रोज भरपूर खायला मिळते पण एक दिवस उपास करा की तुम्हाला त्या अन्नाची किंमत कळते, तुमच्या शरीराला सवय राहते. ह्या गोष्टी कुठेतरी करायला हव्यात. म्हणजे आता हा खूप डिटोरे असं वाटेल पण युद्धाचा एक चांगला परिणाम हा आहे की लोक अडॅप्टेबल होतात. तो लादलेला आहे हे मला मान्य आहे. बरोबर. पण काही काळात याचा अर्थ अजिबात असं नाही की युद्ध वर्षानुवर्ष चालू राहावी. नाही, युद्ध भीषणच आहे, ते वाईटच आहे. पण मग काहीतरी असं संकट अस्मानी असो सुलतानी असो जेव्हा येतं ना, त्याच्यातून तुमची शक्ती वाढू शकते. आपण मग असं म्हटलं की काही लोक एकदम नम होतात, काही लोक खूप जास्त अँशियस होतात. तिसरी जी आहे एक जी कदाचित कमी आहे की त्यांची सेल्फ डिग्निटी, सेल्फ एम्पॉवरमेंट आणि स्वतःवरचा विश्वास ह्या गोष्टींनी वाढतो. बरोबर. आणि ती माणसं आहेत ना, त्यांच्यामुळे जग चालू आहे. ही सेल्फ कॉन्फिडन्स की मी हे फेस करू शकतो, चांगल्या प्रकारे फेस करू शकतो, चांगल्या प्रकारे निभावू. म्हणजे असं आहे ना की प्रत्येक युद्ध तुम्हाला किंवा प्रत्येक अशी घटना घडून गेली की मला ट्रॉमा आलाच पाहिजे असं काही नाहीये. बरोबर. आपण हे गृहीत धरतोय हल्ली की युद्ध ना ट्रॉमा आहे, तो आलाच पाहिजे. बरोबर. पण अक्यूट ट्रॉमा आय कॅन अंडरस्टँड, पण प्रत्येक युद्धाची खोलवर जखम अगदी तुमच्या असं कंपल्शन नाहीये.
यू कॅन फेस इट अँड यू कॅन स्टील बी सेन्सिबल आणि वाईज आणि बॅलन्स. म्हणजे आपण जे म्हणतो की वाईटातून सुद्धा काहीतरी थोडंसं चांगलं आपल्याला मिळत राहतं, तसं काय आहे तुझी प्रॉब्लेम काय माहिती का मंजिरी, काहीतरी आयुष्यात वाईट घडू शकतं हे मान्य करण्याची मानसिकता चालली राहिलेली नाही. बरोबर. सगळं छानच असलं पाहिजे कायम, सगळं छान छान. आणि हे मी अगदी म्हणजे आता आमच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा कधीच प्रॉब्लेम नसतो. एखाद दिवशी जरी बिल्डिंगच्या ग्रुपवरती आलं की आज दुपारी 1 ते 4 पाणी बंद राहणार आहे, मी इरिटेट होते. त्या काळात मला पाणी कदाचित लागणार पण नाहीये, कदाचित तू घरातही नसशील त्या काळात, असं कसं नाही, हे बरोबर नाही का म्हणून ते करतायत. आता जसं मी म्हटलं की अशी अनेक ठिकाणे जिथे 4 दिवसात एकदा पाणी येतं, ते पण राहतात की. त्यामुळे एक थोडं मला असं वाटतं की ह्या युद्धामध्ये आपण जर काही शिकायचं असेल ना तर ही गोष्ट शिकावी. कारण ना एक मी छान खूप वर्षापूर्वी एक वाक्य वाचलं होतं की अ वॉर डज नॉट डिसाइड व्हॉट इज राईट और हु इज राईट, इट ओनली डिसाइड्स व्हॉट इज लेफ्ट और हु इज लेफ्ट. मस्त. त्या युद्धातून तुम्ही काय कमावलं हे पण बघा, गमावलं ते तर दिसतच आहे, पण आपण काहीतरी कमावतो, त्याच्याकडे थोडा फोकस केला पाहिजे. हॅव्हिंग सेड दॅट, आत्ता आपण जे सगळं बोललो ना ते युद्धाच्या परिणामांवरती बोललोय. या पलीकडे जाऊन असं होऊच शकतं की तुम्हाला तो ट्रॉमा आलाय, असं होऊच शकतं की तुम्ही नाही कोप करू शकत आहात, असं होऊच शकतं की खूप मनावरती आघात झालाय आणि त्याच्यात काही चुकीचं पण नाहीये. जेव्हा आपण हे बोलतो ना की असं खरं तर तुम्ही करू शकला पाहिजेत, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही वीक आहात, तुम्हाला जमत नसेल तर तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी उणीव आहे, असं नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की हे एक स्किल आहे जे तुम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि करू शकता, शिकू शकता तुम्ही. हे ते कसं करायचं ते आपण बोलू नंतर. नक्कीच. पण युद्धस्थ कथा रम्या हे बोलायला कितीही सोपं असलं ना तरी ते अनुभवण्याचं शेवटी प्रत्येकाचं वेगळं वेगळं आणि ते वाईटच आहे. हो, अगदी. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळे विषय सुचत असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही नक्की ते घेऊ विषय. आणि सरसलामत तो बघत राहा. थँक्यू.